विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा सर्व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी मिळून आदरणीय काळे साहेबांना 29,000चं मताधिक्य या ठिकाणी आदरणीय साहेब तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल, त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सुद्धा मी भाषण केलं होतं आणि त्या भाषणात मी एक सांगितलं होतं की आपण जर सगळे एक राहिलो तर कुठलाही माणूस आपल्याला पराभूत करू शकत नाही आणि आपल्या विधानसभेचं पराभवाचं कारण मी त्यावेळेस सांगितलं. परंतु यावेळेस राहुलजी गांधी साहेब, महाराष्ट्राचे नाना पटोले साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं पाणीपत झालेलं आहे. तेच पाणीपत आपल्याला विधानसभेमध्ये सुद्धा करायचं आहे. हे काही राजकीय व्यासपीठ नाही मित्रांनो. बरोबर का? काळे साहेबांना जर सत्ता आली असती साहेब तर तुम्हाला रेल्वे खात्यात घ्यायला लावला म्हणजे जरा हुकला आपलं थोडे, कारण आमची पैठणची रेल्वे जरा पळालेली पण ती आता आणायची ना आम्हाला आणखी वाट बघा. त्यामुळे आदरणीय कल्याणजी काळे साहेब यांचं राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनाच्या वाणीमध्ये होते. एक अपघात झाल्यामुळं त्यांनी जालना जिल्ह्याचं अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी रद्द केला. त्या अपघातग्रस्तांच्या घरी सुद्धा मी परत एकदा वाढदिवसानिमित्त त्यांचं खूप खूप अशा शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीचे आदरणीय अशोक शिंदे आणि आपल्या शुभेच्छा या ठिकाणी आज मी एका 33-34 वर्षाच्या राजकारणामध्ये जेव्हापासून डॉक्टर साहेब पंचायत समितीचे उपसभापती होते तेव्हापासून मी दादारावांकडे पंचायत समिती सभापती सिल्लोड आपल्याला एवढं सांगू इच्छितो, कल्याण काळे हा जे खासदार झालेले आहेत मानडीचं आणि दलिताच्या मतदानामुळं हे झालेले आहेत. कारण इथं जे भाजप सरकारनं दलित मुसलमानावर जो अन्याय अत्याचार केला त्याच्या विरोधात आम्ही सर्व लोकांनी दलित मुसलमान ओबीसीनं सर्व मतदान कल्याण काळे साहेबाला दिल्यामुळं आता इथं खासदार झालेले आहेत आणि त्यांचं खासदार झाल्यामुळं आम्हाला एवढा आनंद होतोय. कारण की मायनॉरिटीचा एक माणूस एक महाविकास आघाडीचा एक खासदार इथं झालेला आहे. कल्याण काळे साहेबाला एवढी विनंती आहे का ज्या दलित मुसलमानानं आणि ओबीसीनं तुम्हाला मतदान केलेलं आहे त्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही तडीस न्यावं आणि त्यांना न्याय द्यावं असे कल्याण काळे साहेबांकडे आम्ही विनंती करतो. काय विकास कामं राहिलेले आहेत? विकास कामं जो इथं विकास झालेलाच नाही, फक्त यांनी चर्चेमध्ये विकास घेतला आणि तो झालाच नाही. फक्त कल्याण काळे साहेब असे अभ्यासू माणूस आहे, एज्युकेटेड आहे, डॉक्टर आहेत आणि त्यांना अशी विनंती आहे का जालना मधून जो विकास करता त्यांनी करावं आणि प्लॅनिंग करावं आणि दलित मुसलमानाला जास्तीत जास्त न्याय द्यावं अशी मी कल्याण काळे साहेबाला विनंती करतो. आपलं नाव सांगा. मी दादारावांकडे सभापती पंचायत समिती सिल्लोड.
संयोजन समितीमधील सर्व मान्यवरांना किंवा काम करणाऱ्या मंडळीला धन्यवाद यासाठी दिले पाहिजे की मी आज खासदार झालो की मग या वाढदिवसाला मी लोकसभेवर निवडून आलेलो आहे. परंतु गेली 10 वर्ष मी कुठल्याही पदावर नव्हतो, तरी संयोजन समिती एवढा मोठा वाढदिवस दरवर्षी साजरा करत होती. मी माझ्या प्रचाराच्या काळात मला एका जणाने प्रश्न विचारला होता की तुम्ही उभ्या आयुष्यात किती पैसे कमवले काका? मी म्हटलं मी तर काही कमवले नाही. आणि अवतडे साहेब मला मिळालं तुम्ही कमवलं काय काय त्याची यादी त्या आम्हाला. परंतु पैसे किती कमवले याच्यापेक्षा जीवा भावाची माणसं मात्र मोठ्या प्रमाणात कमवली. आज लोकसभेवर निवडून आलो म्हणून माझा वाढदिवस किंवा सत्कार सन्मान व्हावा हा माझ्यासाठी आजचा नवीन नाही. दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम पांडुरंग चांगले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. पाटील साहेब आपण आपलं काँग्रेसचं राष्ट्रवादीचं व्यासपीठ असंच राहतं, पण ते हे चांगलं सिमेंट काँक्रीटचं त्याच्यामुळे पडायचं नाही काय होतं. तर या संयोजन समितीला मी त्यांच्या धन्यवाद देऊन त्यांचा आभार मानून मोकळा होणार नाही. ते आणि मी आणि एकमेकाच्या ऋणात राहू इच्छितो. मागच्या वर्षी बाळासाहेब थोरात राज्याचे माजी महसूल मंत्री कार्यक्रमाला आले. याही वर्षी त्यांनी हट्ट धरला, पण ते म्हणजे आता सगळे नेते मंडळी आज प्रदेश काँग्रेस कमिटीची मीटिंग आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता येण्यापेक्षा नंतर पुढचा एखादा कार्यक्रम होईल त्यावर नाही, काय हरकत नाही. हे संयोजन समितीने विचार मला इथं उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे. बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही म्हणलं थोडं लवकर आवरा, 2-3 महिन्यातच कसा वाढदिवस आहे ते पहा. काही जणांनी सांगितलं 2 वर्षात पहा. जेव्हा मिळायचं तेव्हा काय मिळायचं ते मिळणार आहे. तुम्ही 10 वर्ष संघर्ष केला आणि कुणालाच वाटलं नाही एवढी मोठी कुस्ती आपण जिंकू. आपल्याला वाटलं ते वाटलं तो वेगळा भाग, पण ती ज्यांचे पडले ना त्यांच्या परिवाराला अजूनही ते कोमातून बाहेरच नाही आले. हो ते झालंच कसं असं. आज सकाळी आमच्या तालुक्यात बदनापूरच्याला म्हटले अरे कसं काय झालं राव, हे जनतेने हातात घेतलं होतं आम्ही नाही, तुम्ही लई पळले लोकच पळले. लोक काय काय तर मोबाईलच नव्हते म्हणले. या वेळेला आपल्याला काही झालं तरी त्याला खासदार करायचं आहे ही भूमिका घेऊन लोक झपाट्यानं पळत येते. कोणी वाट पाहत नव्हतं गाडी आली का, घोडा आलं का, मला पेट्रोल आलं का, डिझेल आलं का. जो तो आपल्या परीने पडत होता. कुठे रमेश गायकवाड तिकडे पश्चिम मध्ये राहतात किंवा शहरात नगरसेवक मराठवाड्याचं नेतृत्व करतात राज्याचं, पण या 10 वार्डापासून ते जालन्यापर्यंत सगळीकडे फिरले. जिथं जमेल तिथं तुला भाषण करायला मिळालं असेल कुठे नसेल, पण सगळ्या समाज बांधवाला जाऊन सांगितलं की नाही आपल्याला हे आवडायला ठरवलं आहे. आमचे उत्तमसिंग काका त्यांचं वय आहे इतकं हे सुद्धा जिथं जमेल तिथं जाणार. आणि ही तरुण मंडळी जी व्यासपीठावर बसलेली जी फौज आहे यांचं तर विचार नका राजू. हे तर प्रत्येक जण झपाटल्याने पळत होता आणि विशेषतः भोकरदनच्या मंडळीने
जाफराबाद आणि भोकरदनवाले तर जादूच केली. त्यांनी तिथं सुद्धा लीड मिळून दिली आपल्याला. मला फुलंब्रीत लीड मिळणं हे माझं घर आहे, परंतु भोकरदनमध्ये या मंडळीने लीड मिळून दिली ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांना तर कळलंच नाही कसं झालं ते. भोकरदनमध्ये आम्ही मागे पडू शकतो हे मोठं अवघड होतं. असो, निवडणुकीचा हा विषय नाही. आज आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी संयोजकांनी अवश्य चिंतनाचा आयोजित केला. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपला आशीर्वाद, आपलं प्रेम असं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो.